ईट आणि दे. सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये ह्या तीन सब्जेक्टचं जेव्हा तुम्ही सेंटेन्स बनवणार आहे तेव्हा प्रेझेंट व्हर्बला एस किंवा ईएस हा आपण प्रत्यय लावतो. मग आता आपण या साईडला काय बघू, जे आपण ऍक्शन वर्ड बघितले ना त्याला आपण व्हर्ब म्हणतो आणि त्या ऍक्शन वर्डची आणि सब्जेक्टची जी माहिती असते ती आपल्याला ऑब्जेक्ट मधनं मिळते. मग आता आपण काय करणार, ह्याच्यानुसार सेंटेन्स बनवणार आणि मग सेंटेन्स बनवताना पहिला आपण घेणार सब्जेक्ट. तर ह्याच्यामध्ये कोणता सब्जेक्ट घ्यायचा आहे आपल्याला पहिला, तर आपण आय घेऊया. मग आय हा सब्जेक्ट झाला. नंतर वर्ब, ऍक्शन वर्ब कोणतं घेणार, आय ईट. काय घेतलं, ईट. ईट काय आहे, प्रेझेंट टेन्स वर्ब आहे. ईट म्हणजे खाणे. आय ईट अ मँगो. आय ईट अ मँगो म्हणजे हे झाला येस, हा झाला व्ही आणि हा झाला ओ. म्हणजे एस, व्ही आणि ओ असं आपण काय करणार आहे, सिंपल प्रेझेंट टेन्सचे सेंटेन्स बनवणार आहे. मग जेव्हा आपण आता वी घेऊया, वी म्हणजे आपण किंवा आम्ही. वी म्हणजे काय, आपण किंवा आम्ही. मग आता वी प्ले, वी प्ले म्हणजे आम्ही खेळतो. तर काय खेळतो, वी प्ले अ कॅरम. वी प्ले अ कॅरम. मग ह्याच्यामध्ये पण काय झालं, वी हा एस झाला म्हणजे सब्जेक्ट झाला, प्ले हे वर्ब झालं आणि हे पूर्ण अ कॅरम हे ऑब्जेक्ट झालं. आता जेव्हा आपण आयचं बघितलं, वीचं बघितलं, जेव्हा आपण ही, शी, इट हे घेणार आहोत, हे तीन सब्जेक्ट जेव्हा घेतो आपण तेव्हा जेव्हा एखादा आपण क्रियापद घेतो तर सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये त्या क्रियापदाला म्हणजे त्या वर्बला यस किंवा ईएस प्रत्यय लागतो. मग आता आपण ही घेऊया, काय घेऊया, ही. आता ही जर घेतलं आणि हेच वर्ब घेतलं आपण प्ले, तर मग आपल्याला प्ले आहे असं लिहिता येणार नाही. तर आपल्याला ही प्लेस म्हणायला लागेल. काय म्हणायला लागेल, ही प्लेस अ क्रिकेट. तो काय करतो, क्रिकेट खेळतो. सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये काय होतं, तर आता जी क्रिया चालू आहे ती आपल्याला कळते.